नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या निकालानंतर जे विद्यार्थी DED करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेले नाहीत या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी याची नोंद घ्यावी की सदरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरणे बंधनकारक आहे. यासाठी आपण काय करा, MSc पुणे या वेबसाईटवर या वेबसाईटवर आल्याच्या नंतर DLED पोर्टल या पोर्टलवर या. DELED ॲडमिशन या पोर्टलवर या पोर्टलवर आल्याच्या नंतर 2025-26 या वर्षाकरिता ॲडमिशनची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या संदर्भातील महत्त्वाची अपडेट माहिती म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 26/5/2025 ते 10/6/2025 या कालावधी आपल्याला भरायचे आहेत. सर्व फॉर्मचे व्हेरिफिकेशन 26/5 ते 11/6/2025 या कालावधीमध्ये करायचे आहेत. सर्वप्रथम प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली लागणार आहे 16 जून 2025 रोजी. त्यानंतर ऑब्जेक्शन आपल्याला 16/6 पर्यंतच घ्यायचे आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ऑब्जेक्शनच्या नंतर 18/6/2025 रोजी लागणार आहे. आणि ॲडमिशनचा पहिला राऊंड हा 19/6/2025 रोजी लागणार आहे. तरी या महत्त्वाच्या तारखा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. या तारखेच्या महत्त्वाच्या माहितीनंतर ॲडमिशन हे कॉलेजला 19/6 ते 23/6/2025 या कालावधीमध्ये कॉलेजमध्ये लागलेल्या अलोकेशन नंबर घेऊन आपल्याला कॉलेजमध्ये उपस्थित राहायचं आहे. सर्व कॉलेजचे राऊंड झाल्याच्या नंतर 24/6/2025 रोजी सेकंड राऊंडची कन्सायडर लिस्ट तयार होईल आणि त्यानुसार सेकंड राऊंड आपल्याला लिस्ट लागणार आहे. सेकंड राऊंडची लिस्ट अलोकेशन ही सर्व संदर्भातील माहिती आपल्याला 30/6/2025 पर्यंत समजणार आहे. आणि तिसरा राऊंड हा आपला 3/7/2025 रोजी जाहीर होणार आहे आणि त्याची प्रोसेस 7/7/2025 रोजी संपणार आहे. अशा ह्या महत्त्वाच्या स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना DED करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी त्वरित ॲडमिशन घ्या. ॲडमिशनचा फॉर्म भरताना ज्या काही शंका समस्या असतील या ठिकाणी आपल्याला कॉलेजची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता. उदाहरणार्थ कोणत्या रिजनमध्ये कोणतं कॉलेज आहे या संदर्भातील माहिती. उदाहरणार्थ आपण धाराशिव घेतलं, धाराशिवमध्ये परांड्यामध्ये कोणतं कॉलेज आहे का, आहे समता शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय आणि प्रायव्हेट ग्रँट आहे प्रायव्हेट. तर याच्या 50 जागा आहेत. 50 जागेसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर जर आपण दुसरा तालुका बघितला तर भूम तालुक्यामध्ये एकूण 3 कॉलेज आहेत. गिरवली अध्यापक विद्यालय आहे, राजीव गांधी अध्यापक विद्यालय आणि गिरवली अध्यापक विद्यालय प्रायव्हेट आहे अनॅड. अशा टोटल एकूण या ठिकाणी जागेचं कॉलेजची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कळंबमध्ये पण देखील 3 विद्यालय आहेत. त्याचबरोबर धाराशिवमध्ये देखील विद्यालय आहेत. अशा टोटल सर्व विद्यालयाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण अध्यापक विद्यालय तेरणा विभाग, तांबरी विभाग, तेरणा कॉलेज अशा ज्या सर्व कॉलेजची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर क्लिक हिअर ॲडमिशन या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला युजर नेम सेट करायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल टाकायचा आहे आणि रजिस्टर मारायचं. रजिस्टर केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. एक OTP किंवा युजरची लिंक येणार आहे. ती लिंक आपण काय करायची आहे, सेव्ह करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याचा वापर होणार आहे. अशा पद्धतीने रजिस्टर केल्याच्या नंतर आपला रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेलला व्हेरिफिकेशन कोड आणि मोबाईलला व्हेरिफिकेशन कोड येणार आहे. तो व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, अचूकपणे टाकायचा आहे. ईमेल व्हेरिफिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपली ओपन होणार नाही. सर्व प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होत आहे. त्यामुळे आपण जे काय माहिती आहे, जे काय ईमेल संदर्भात असेल किंवा इतर
महत्त्वाच्या ज्या काही अपडेट माहिती असेल ते आपल्याला घेणं बंधनकारक आहे. ईमेलवरलं व्हेरिफिकेशन कोड, मोबाईलवरला व्हेरिफिकेशन कोड, त्याचबरोबर इतर ज्या काय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती टाकूनच आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीने आपण ती प्रोसेस आपण ईमेल ओपन करून प्रोसेस पूर्ण करू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रवेशा घेण्यासंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही. या ठिकाणी ईमेलवरली माहिती टाकल्याच्या नंतर 2 कोड येतात, ते 2 कोड व्हेरिफिकेशन करायचे आहेत. पहिला मोबाईलवर येतो आणि दुसरा जो येतो तो ईमेलवर येतो. तो देखील कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. युनिक कोड टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपल्याला आपलं प्रोफाईल तयार झालेलं दिसणार आहे. प्रोफाईल तयार झाल्याच्या नंतर आपण ते प्रोफाईल व्यवस्थित लिहून घेऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसणार आहे. आपल्याला मीडियम सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या मीडियमला घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे माहिती या ठिकाणी आपला मोबाईल नंबर, एकूण 7 स्टेप भरायचे. पर्सनल डिटेल, त्यानंतर अकॅडमिक इयर, त्यानंतर अदर डिटेल, 14 कॉलेजचा प्रेफरन्स, 5वा डॉक्युमेंट, 6 पेमेंट आणि 7 ऍप्लिकेशन रिव्ह्यू. अशा एकूण 7 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म पूर्ण करायचा आहे. अशा नवीन अपडेट माहितीसाठी किंवा कॉलेजमधील DEDचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये घेतली. अशाच नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण DIT परांडा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.